जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदासांनी रचलेला सार्थ श्रीमद दासबोध याचं शिक्षण स्वतः मी काय यातून घेऊ शकेन याचा अभ्यास करता करता आपण आलेलो आहोत 4थ्या दशकावरती, ज्याचं नाव आहे नवविधा भक्ती. याच्यामध्ये आपण पहिल्या 4 भक्तींचे प्रकार पाहिले. संसारी माणूस म्हणून जगताना मी दासबोधाचा वापर, दासबोधातील बोधाचा उपयोग माझ्या संसारामध्ये कसा करू शकतो, माझ्या दैनंदिन जीवनाच्या आचरणामध्ये त्यांच्या बोधाचा उपयोग, सदुपयोग कसा करू शकतो याचा अभ्यास म्हणजे ही व्हिडिओची मालिका आहे असं समजा. याच्यामध्ये आपण आधी पहिल्या 4 भक्तींचे प्रकार पाहिले. तुम्ही त्यांना प्रकार म्हणा किंवा तुम्ही त्यांना पायऱ्या म्हणा, कारण प्रत्येक पुढची भक्ती ही आधीच्या भक्तीपेक्षा थोडीशी कठीण होते, इतकी सोपी नाही आहे ती. त्याचं कारण काय आहे तेही मी तुम्हाला सांगतो. पहिली भक्ती नवविधा भक्तीमध्ये आहे श्रवण. ती पहिलीच का बरं? अध्यात्मामध्ये प्रत्येक गोष्टीला गूढ अर्थ असतो. मग पहिली नामस्मरण का नाही ठेवली? भागवतामध्ये जेव्हा नवविधा भक्तींचं वर्णन आलेलं आहे त्यावेळेला पहिला शब्द हा श्रवणम. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम सख्यम दास्यम आत्मनिवेदनम, हा सिक्वेन्स सांगितलेला आहे. का मग आधी नामस्मरण ठेवलं, श्रवण शेवटी ठेवलं तर नाही चालणार का? त्याच्यामुळे ज्या वेळेला एक सिक्वेन्स दिला जातो नवविधा भक्ती म्हणून, त्यावेळेला त्याच्या मागे काहीतरी अर्थ असला पाहिजे. आता ज्या वेळेला पहिली भक्ती येते, पहिली पासून 10वी पर्यंतचा प्रवास जेव्हा आपण करतो त्यावेळेला पहिली ही आपल्याला सोपी वाटायला लागते जसे जसे आपण पुढे जातो. आपण 5वी 6वीत गेल्यानंतर पहिलीचा अभ्यासक्रम हा आपल्याला अतिशय सोपा वाटायला लागतो. त्याप्रमाणे ह्या नवविधा भक्तीच्या पायऱ्या आहेत असं मी समजतो. कारण प्रत्येक पुढची पायरी ही आधीच्या पायरीपेक्षा थोडी कठीण होते आणि त्या पायरीवर गेल्यानंतर आधीची पायरी इतकी कठीण वाटत नाही. श्रवण ही कोणत्याही संसारी माणसाला सहज साध्य होणारी भक्ती आहे. कुठे देवाचं, भगवंताचं स्तुती सुमन चाललेलं आहे, कुठे कीर्तन चाललेलं आहे, कुठे कोणाचं प्रवचन चाललेलं आहे, हे माझ्या ऐकिवात आलं की ते श्रवण करण्यासाठी माझे सात्विक पाय आपोआप तिथे वळतात. तिथे जाऊन बसणं आणि श्रवण करणं हे सोपं आहे. संसारामध्ये हे साधणं सोपं आहे, एवढं कठीण नाही आहे. गणपतीचे भाद्रपदामध्ये किंवा माघामध्ये जेव्हा गणपतीचे कार्यक्रम असतात, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, त्यावेळेला जे काही कार्यक्रम चालतात त्याच्यामध्ये काही बुवांची कीर्तन प्रवचनं असतात. त्यावेळेला आपण तिथे जाऊन ते श्रवण करावं अशी इच्छा उत्पन्न होणे आणि आपण तिथे जाऊन ते ऐकणे हे सहज साध्य आहे. अर्थात काही काहींना तेही जमत नाही, त्यासाठी योग लागतात म्हणा. तर श्रवण झाल्यानंतर पुढची भक्ती येते कीर्तन भक्ती. कीर्तन भक्तीला तुमच्याकडे थोडं श्रेष्ठत्व पाहिजे. कीर्तन भक्ती आपण जर माझा नवविधा भक्तींचा जर पहिला व्हिडिओ पाहाल तर त्याच्यामध्ये कीर्तन भक्ती आणि श्रवण भक्ती दोन्ही एकत्र सांगितले सार रूपाने. त्याच्यामध्ये कीर्तनकाराला कोणते गुण आवश्यक असतात, एक उत्तम कीर्तनकार हा कसा असावा हे सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे श्रवणाला जाऊन बसणं याच्यापेक्षा ज्याचं आपण श्रवण करतो, एखाद्या बुवांचं श्रवण करतो, त्यांच्या जागी जाऊन उभं राहणं हे जरा कठीण आहे. कीर्तन करण्यासाठी अधिकार लागतो, त्यासाठी आपली पात्रता असावी लागते, तर आपण तिथे उभं राहायला आपल्याला जमतं. मग कीर्तन भक्ती ही श्रवण भक्तीपेक्षा थोडी कठीण आहे, कारण तिथे आपल्या मनाची
आपल्या एकंदरीत आचरणाची पात्रता थोडी वरती असावी लागते. श्रवणाला बसलेलं असताना जांभई आली तरी चालते, पण कीर्तनकारालाच जांभई यायला लागली तर ते योग्य दिसणार नाही. त्याच्यामुळे पात्रता, आपलं श्रेष्ठत्व थोडं वाढवावं लागतं. ते वाढलं तरच पुढच्या पायरीवर जाता येतं. कीर्तन भक्ती. मग पुढे येते नामस्मरण भक्ती. ती अजून कठीण. कारण नामस्मरण भक्तीमध्ये मला भगवंताचं नाम घेताना या मनाला कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक नवविधा भक्तीची पायरी चढत चढत जाताना आपल्या मनाचा आजूबाजूचा व्याप कमी 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 करत जायचं आहे. हे फार महत्वाचं आहे. माझं मन जितक्या तळमळीने परमेश्वराच्या चरणी लागेल, ही प्रक्रिया प्रत्येक भक्ती गणित वाढत गेली पाहिजे. मी असंही म्हणेन की हे नवविधा भक्तींचे 9 मार्ग आहेत. 9 मार्ग आहेत. तुम्ही कोणत्याही मार्गाने जा, परंतु मग त्याच्यामध्ये 100% झोकून द्यायला लागतं. श्रवण भक्ती तर ती अशी झाली पाहिजे की सांगणारा आणि तुम्ही ऐकणारे हे एकरूप होऊन गेले पाहिजेत. म्हणजे आपण तिथे बसलोय, बाकी मला कसलाही व्याप तिथे दिसता कामा नाहीये. अशी श्रवण भक्ती होते का आमची, मला सांगा. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, नामस्मरण भक्ती आणि पादसेवन अजून एक पायरी करते. जशी लक्ष्मी नारायणाच्या पायापाशी बसलेली आहे, त्याप्रमाणे माझं मन सद्गुरूंच्या पायापाशी जाऊन बसलं पाहिजे. किती कठीण आहे, सोपं नाहीये. आणि ह्या 4 भक्तींचे प्रकार बघितल्यानंतर आपल्याला ठरवायचंय की मला कोणती भक्ती साध्य होऊ शकते. आपल्याला ठरवायला हरकत नाही. खरं तर ह्या पायऱ्याही म्हणू शकतो की एक एक पायरी वरती जावं, किंवा तुम्ही यातला मार्गही निवडू शकता, पण मग त्याच्यात 100% झोकून द्यायला लागेल. पुढच्या ज्या 2 भक्ती आज आपण पाहणार आहोत ते आहे अर्चना भक्ती आणि वंदन भक्ती. अजून थोडं कठीण पेपर. का बरं? अर्चना आणि वंदन आम्ही नॉर्मल संसारामध्ये पण करतो की. म्हणजे सकाळी 7 वाजता देवाची पूजा करायला देवालय जे आपलं असतं किंवा देवारा असतो त्याच्या समोर बसावं, फुलं वगैरे वेचून आणावीत. जर आपल्याला तसं फॉर्च्युनेटली अवेलेबल असेल, आजूबाजूला फुलझाडं असतील, गंध अक्षता चंदन उगाळून लावावं परमेश्वराला, फुलं वाहावीत. हे सगळं अर्चना भक्तीमध्ये येतं. हे आपण करतो की. तुम्ही म्हणाल अर्चना भक्ती आम्ही करतो की. संसारी माणूस करतो, योग्य सात्विक माणूस करतो. वंदन भक्तीही तुम्ही म्हणाल की आम्ही तीही करतो. परमेश्वर दिसला आमचे की हात आपोआप जोडले जातात. अगदीच आम्ही वाहनामधून जात असतो आणि देऊळ दिसलं तरी आमचं नकळत होतं ते. परंतु प्रश्न असा येतो मित्रांनो, लक्षात घ्या, प्रश्न असा येतो की याची गणना भक्तीमध्ये होऊ शकते का? कारण एखादी गोष्ट भक्ती रूपाला पावणे त्यासाठी त्या गोष्टीला तितक्या पात्रतेपर्यंत नेऊन ठेवावं लागतं. श्रवण करणं वेगळं आणि श्रवण भक्ती होणं वेगळं आहे. आपल्या लक्षात येतोय का फरक? नामस्मरण, देवाचं नाम घेणं वेगळं आणि नामस्मरण भक्तिरूप होणं वेगळं आहे. त्या गोष्टीला तिथे पात्रता असावी लागते. अर्चना, आता समर्थांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे अर्चना भक्तीमध्ये. अर्चना भक्ती कोणी श्रेष्ठत्वाला नेली हे जर सांगायचं असेल तर आपल्याला उदाहरण देता येईल पृथ्वीराजाचं. कारण संत कबीरांनी ना एक भजन लिहिलेलं आहे, जर आपल्या कधी ते वाचनात आलं असेल, भक्ती रसायन बडाजी होवे भवरोगन का झाडा. त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांचं वर्णन, त्या नवविधा भक्ती त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अर्चना किया पृथ्वीराजने वंदन अक्रूर किया असं म्हटलेलं आहे संत कबीरांनी. पृथ्वीराजाने अर्चना भक्ती श्रेष्ठत्वाला नेली. वंदन भक्तीमध्ये कोणाचं नाव घ्यावं तर अक्रूर महाभारतातला. या दोघांवरही मी येतो. परंतु अर्चना भक्ती म्हणजे काय ते आधी समजून घेऊया. अर्चन करणे म्हणजे माझ्या संसारी शब्दांमध्ये पूजा करणे, देवाची पूजा करणे. मग मी सकाळी उठल्यापासून माझ्या पद्धतीने जी पूजा करू शकतो. आता पूजेचे 2 प्रकार आहेत. त्यातली एक असते बहिरंग पूजा, बहिरंग अर्चन, आणि दुसरं असतं अंतरंग अर्चन, ज्याला मानस पूजा असं म्हणतात.
समर्थांनी अर्चन भक्ती जी समास 5वा सांगितलेला आहे त्याच्यामध्ये समर्थांनी सुरुवातीला आणि शेवट करताना मानस पूजेचा उल्लेख अगदी प्रकर्षाने केलेला आहे. कारण अर्चन भक्तीमध्ये भक्ती रूपाला ती पावायची असेल तर माझं मन तिथे पाहिजे. नवविधा भक्तींमध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये तुम्ही असा मन परमेश्वराच्या चरणी नसेल तर त्याची गणना भक्तीमध्ये होत नाही. भक्ती म्हणजे काय हो? भक्त होणं म्हणजे सर्व संग परित्याग त्या मनाने करावा लागतो. षड्रिपू पंचविषयाच्या मोहाला बळी न पडता मी भक्ती करणारा आणि भगवंत भक्ती घेणारा एवढंच नातं जेव्हा तिथे शिल्लक राहतं ना, तेव्हा तुम्ही करत असलेली अर्चन, वंदन, नामस्मरण, श्रवण, कीर्तन कोणतीही भक्ती असू दे ती भक्ती रूपाला परमेश्वराप्रती पोहोचते. परंतु आमच्या संसारामध्ये प्रॉब्लेम असा आहे की आम्ही यापैकी कोणतीही भक्ती करायला बसू तरी आम्हाला संसाराचा व्याप एवढा आहे की ती पूर्णत्वाला जाईल का नाही जाईल ही शंका मनामध्ये येते. नामस्मरण करायला बसलो की मला सांगा किती अडथळे येऊ शकतात. जर आपलं घर भरलेलं असेल, एकटा जीव सदाशिव असेल त्याला तर कोणतीही भक्ती साधायला हवी खरं तर, कारण व्याप नाही आहे. माणसं वाढली की ताप आणि व्याप हा वाढणारच आहे. तर ज्या भरलेल्या घरामध्ये या भक्ती करायला किती त्रास आणि अडचणी होत असतील आपण विचार करावा. सकाळी पूजा करायला बसल्यानंतर घरामध्ये जर तान्हं बाळ असेल तर अजूनच पूजा करता करता मग ते येऊन खेचेल काय काहीतरी, किंवा मग आपलं डिस्टर्बन्स होईल. ही सुद्धा परीक्षाच असते बरं. कधी कधी आपल्याला वैताग येतो, आहे काय पूजा पण धड मला करता येत नाही, सकाळी उठल्यापासून सुरू आपल्या मनात येतं. परंतु याही परीक्षेच्या वेळा असतात तसं समजायला हरकत नाही. आपलं मन तिथे किती उतरतंय. तुम्हाला संसाराचा मोहजाळ टाकता तर येणार नाही ना. तो मोहजाल जो आहे तो टाकता तर येणार नाही. निवृत्त होऊन संन्यास घेऊन जमेल का? नाही जमणार. संसारी असावे परंतु असूनी नसावे हे पाळणं फार कठीण आहे. समर्थांनी अर्चन भक्तीचं वर्णन केलंय. त्याच्यामध्ये सुरुवात आणि शेवट मानस पूजेबद्दल सांगितलंय. समर्थ सुरुवात करताना म्हणतात, 5वी भक्ती ते अर्चन. अर्चन म्हणजे देवतार्चन. शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. नाना आसने उपकरणे, वस्त्रे अलंकार भूषणे, मानस पूजा मूर्ती ध्याने, या नाव 5वी भक्ती. मानस पूजा म्हटलेलं आहे. पुढे समर्थांनी या समासामध्ये आनंद उदाहरणं दिलेली आहेत, पण ती बहिरंग पूजेची उदाहरणं आहेत की तुम्ही देवालयामध्ये काय अर्पण करू शकता, तुम्ही कोणकोणत्या देवतांची पूजा करू शकता, ह्या सगळ्याचं उदाहरण समर्थांनी यामध्ये दिलेलं आहे समासामध्ये. परंतु सुरुवात आणि शेवट मानस पूजेचा उल्लेख समर्थ प्रकर्षाने करतात, कारण अर्चन भक्ती ही खरी मानस पूजेमध्ये आहे. आता आपण मानस पूजेवर येऊया, कारण मला त्याच्याबद्दलच जास्त सांगायचं आहे. मानस पूजा म्हणजे काय? कसं आहे माहिती आहे का, या कलियुगामध्ये ना आपण कुठे असू तरी आपल्याला भक्ती साधता आली पाहिजे असे मार्ग आपल्या संतांनी आम्हाला कलियुगामध्ये सांगून ठेवलेले आहेत. द्वापार युगामध्ये, त्रेतायुगामध्ये वगैरे शक्य असायचं, पाण्यामध्ये उभं राहून वगैरे आपण वाचलं असेल, तप वगैरे केली जात असत. आता तेवढं शक्य नाही हो. शरीर तेवढं साथ देणार नाही आपल्याला. त्या युगामध्ये तशी शरीर होती, जमून जात होतं. अन्नमय शरीर आहे, आपण त्याला जास्त उपवास तापास करू शकत नाही त्याच्यावरती. मग कलियुगामध्ये सोपं काय आहे? आता उदाहरण घ्यायचं झालं तर नामस्मरण. तुम्ही कुठेही का असे ना, तुम रहो किसी ठाम, करो कोई सा भी काम, पर भजो आठो याम, राम राम राम, असं तुलसीदासांनी म्हटलेलंच आहे. आठो याम म्हणजे एक याम म्हणजे एक प्रहर हा 3 तासांचा असतो. आठो याम म्हणजे 8 त्रिक 24, 24 तास तुम्ही कुठेही का असे ना नामस्मरण तुम्हाला घेता येईल. इतकी सोपी भक्ती आहे, ऐकायला सोपी वाटते. मी उद्या घरात आहे, किंवा मी उद्या प्रवासात आहे, किंवा मी उद्या परदेशात आहे, किंवा मी कुठेही का असे ना कामानिमित्त हॉटेलमध्ये राहिलेलो आहे, नामस्मरण भक्ती. तुम रहो किसी ठाम, करो कोई सा भी काम, पर भजो आठो याम, राम राम राम.
किती सोपं सांगितले संतांनी. म्हणून या नवविधा भक्तींना महत्व आहे. तसंच मला श्रवण भक्ती कुठेही करता येऊ शकते का? येऊ शकते की. आज टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली आहे. आपण हे जे यूट्यूबवरती आहोत याच्यावरती किती अनेक थोर लोकांची कीर्तन प्रवचनं आहेत. तुम्ही कुठेही असा, इंटरनेट फॅसिलिटी आज सगळीकडे आहे. भक्ती साधायची असेल तर ती तुम्हाला कुठेही साधता येईल. कीर्तन करण्यासाठी समोर जमाव पाहिजे, समोर लोक पाहिजे हे जरुरी नाही आहे. कीर्तन करण्यासाठी मी स्तुतीसुमन गाणारा आणि समोर भगवंत हे दोघेच असतील तरी खूप आहे की. त्याच पद्धतीने अर्चन भक्ती. आता मी घरामध्ये रोज सकाळी 7ला उठून पूजा करत असे, परंतु कामानिमित्त 2 वर्ष मला बाहेरगावी जायला लागलं. आता काय करू? तिकडे मला देवारा जुळवाजुळवी सगळं करेपर्यंत थांबायचं का? मग माझ्या सेवेमध्ये खंड नाही का पडणार? असे अनेक विचार जरी मनात आले तरी समर्थांनी याचं उत्तर दासबोधात दिलेलं आहे. बाबा मानस पूजा कर. मानस पूजा याचा अर्थ मी कुठेही असेन, मी घरी आहे नाहीये, देव्हारा माझ्या समोर आहे किंवा नाहीये, ती परमेश्वराची मूर्ती सगुण रूपाने, ती मूर्त रूपाने माझ्यासमोर आहे किंवा नाही, तिथे काही नको असतं. फुलझाडं माझ्या बगीच्यात आहेत का नाही? बगीचा आहे का नाही इथून सुरुवात असते. तर फुलझाडं आहेत का नाही? चंदनाची उटी आहे का नाही? काही नको तिथे. मानस पूजेचं महत्व इतकं थोर आहे, आपणास सांगतो. बसल्या जागेवरून भगवंताचं अर्चन करता येतं. किती मोठी गोष्ट आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला. सपोज मला सकाळी उठून अगदी घाई गडबडीत देवाची पूजा करायला मिळाली नाही. अगदी घाई गडबडीत आवरलं, आंघोळ केली, पटापट ट्रेन पकडायची. ट्रेन पकडली. ट्रेनमध्ये बसल्यानंतर मला पूजा करता येऊ शकते का? हे काही काही जणांना विचित्र वाटेल, पण मी तुम्हाला खरं सांगू मित्रांनो, पूजा किंवा एखादी भक्ती करणारा आणि घेणारा भगवंत यांचा संबंध कुठेही येऊ शकतो. त्याला स्थानाचं महत्व लागत नाही. तुम्ही कुठेही असा, तुमचं मन भगवंतापर्यंत पोहोचत असेल तर स्थानाला महत्व राहत नाही. आपण ठरवलंय की ही जागा शुद्ध, ही जागा अशुद्ध, हे आम्ही ठरवलंय. जर परमेश्वर सर्वांतर्यामी आणि सर्वव्यापी आहे तर तो अशुभ ठिकाणी नाहीये आणि शुभ ठिकाणी आहे असं होऊ शकेल? नाही होणार. तो सर्वव्यापी आहे हे पण आपण म्हणतो. पुन्हा अशा जागी गेल्यानंतर देवाचं नाव कसं घ्यायचं हाही प्रश्न जर आपल्याला पडत असेल, याचा अर्थ आपलं मन शंकेने भरलेलं आहे. मी जिथे जाईन तिथे माझा देव माझ्या पाठीशी उभा आहे असं वाक्य जर मी म्हणत असेन, आणि एक उदाहरण देतो, अगदी स्पष्ट बोलतो. संडासामध्ये गेल्यानंतर किंवा प्रातर्विधीसाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी देवाचं नाव मनात आलं तर पाप लागेल का? अशी शंका मनात येत असेल तर आपण आपलं मन चाचपडून पाहावं. शुद्ध जागा अशुद्ध जागा हे ठरवलं कोणी? आपण. त्याच्यामुळे अर्थात तुमच्या मनामध्ये शंका सतत येत असेल तर त्या भक्तीला मग काही अर्थ राहत नाही. मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार जशी अवेलेबिलिटी मिळेल तशा त्या जागेवरती जिथे तुम्हाला सवय लागलेली आहे तिथे येऊन पूजा करणंच योग्य आहे. अन्यथा कोणाचं तरी ऐकून माझ्या मनामध्ये शंका असताना सुद्धा मी ते काम करणं हे अयोग्य आहे, हेही लक्षात ठेवा. बोलताना मोजून मापून बोललं गेलं पाहिजे, त्याचप्रमाणे ऐकणाऱ्यानेही गैरसमज करून घेतले नाही पाहिजे, तर तो संवाद योग्य रीतीने साधला जातो. मानस पूजा, मी उदाहरण देत होतो की मला ट्रेनमध्ये बसावं लागलं. ट्रेनमध्ये डोळे मिटून मी बसलेलो आहे. किती गर्दी येते, कोण येते, कोण जातंय. मला इथे बसलो मी, मला शेवटच्या स्टेशनला उतरायचंय. मला माहिती आहे मला किती वेळ लागतो. रोजचा माझा प्रवास जर तो असेल तर आपल्या जागा पण ठरलेल्या असतात ट्रेनमधल्या. तिथे जाऊन बसल्यानंतर पायातली पादत्राणे थोडी मागे सरकवली तर बसलेल्या जागी सुद्धा मला भगवंताची तो देवारा माझ्या घरातल्या डोळ्यासमोर आणून तशी पूजा करता येऊ शकते. हे मानस पूजेचं श्रेष्ठत्व आहे. माझ्या इच्छित सद्गुरु माऊली, माझे इच्छित देव जे कोणी ज्यांची मी पूजा करतो, मग ते गणपती असतील, शंकर असतील, कोणी देवी असतील, त्यांची मूर्ती मनामध्ये आठवावी. माझ्या घरी सोन्याचं सिंहासन नाहीये, पण मनाच्या पूजेमध्ये मी त्यांना ते देऊ शकतो. त्याच्यावर माझ्या प्रिय भगवंत मूर्तीला बसवू शकतो, विराजमान करू शकतो.
अशा सोन्याच्या सिंहासनावरती त्या माझ्या भगवंताच्या मूर्तीला बसवल्यानंतर काय काय म्हणून अर्पण करावं मी भगवंताला, याचा आठव करावा मनामध्ये. शुद्ध स्वरूपामध्ये चांदीच्या अनेक पात्रांमध्ये दूध ठेवलेलं आहे, फुलं ठेवलेली आहेत, चांदीच्या पात्रामध्ये नैवेद्य ठेवलेलं आहे. ती वेळ जशी काही असेल त्या पद्धतीने नैवेद्याचं ताट भगवंतापुढे ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने चांदीच्या पात्रामध्ये शुद्ध कोमट पाणी घेऊन भगवंताच्या पायावरती अर्पण करावं. मानस पूजेचं महत्व केवढं मोठं आहे तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा. डोळे मिटून बसा, माझ्या भगवंताच्या चरणी कोमट पाण्याने अभिषेक मी करतो आहे. त्यानंतर स्वच्छ रेशमी कापडाने मी त्याचे पाय पुसून घेत आहे. त्या पायावरती नतमस्तक झाल्यानंतर सुवासिक मानलेली फुलं त्या देवाच्या चरणी मी वाहत आहे. आहा, धूपाचा वास दरवळत आहे. मी आणि भगवंत दोघांशिवाय तिथे कोणीही नाही. देवालाच कशाला, तुम्ही हवा तसा प्रसंग तिथे आणू शकता. छान तुम्ही कोणत्या देवालयामध्ये बसलेले आहात. माझं मन इतकं ताकदवान आहे, तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या मनाला 10% पण ओळखलं नाहीये. माझ्या मनामध्ये आज अशी दैवी शक्ती भरलेली आहे की माझं मन जर ठरवेल आणि तशी जर भक्ती घडली तर आम्हाला सिद्धी सुद्धा प्राप्त होऊ शकतात, परंतु आपली तितकी योग्यता असावी लागते. मानस पूजेचं श्रेष्ठत्व फार मोठं आहे. पुढे समर्थ जेव्हा अनेक बहिरंग भक्तीचं वर्णन करतात तेव्हा त्यांनी अनेक ओव्यांमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. समर्थ म्हणतात हरिहराच्या अनंत मूर्ती आहेत. हरी म्हणजे कृष्ण किंवा विष्णू म्हणा, हर म्हणजे शंकर. विष्णू काय शंकर काय यांच्या अनंत मूर्ती आहेत. भगवंत जगत आत्मा जगदीश मूर्ती, शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती देवतार्चनी पूजाव्या. असं वर्णन करत करत समर्थांनी प्रचंड देवतांचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही वाचाल तितकं कमी आहे तुम्ही. परंतु असं वर्णन करता करता समर्थ जेव्हा अर्चन भक्तीच्या शेवटी येतात की नाही, म्हणून मी आज मानस पूजेला जास्त अधोरेखित करतोय. कारण भक्ती काय आहे याचा आनंद, याचं प्रेम मनामध्ये साठवायला नको. अन्यथा देवाऱ्यासमोर मी बसलेलो आहे, देहाने मी बसलेलो आहे, पण माझं मन किती वाजले 9. पटापट देवाची पूजा करायची. काय ग्रंथ वाचायचंय, ट्रेन सुटेल. नाश्ता झाला का, पोथी बंद करायची. 11 ओव्या आधी वाचत असू, आज वेळ नाही. घाई गडबड माझी सुद्धा, माझ्या घाई गडबडीमध्ये देवाची सुद्धा घाई. अशा वेळेला भगवंत म्हणतात अरे तुला नवविधा भक्तींमध्ये अर्चना भक्ती सांगितली, त्याच्यामध्ये मानस पूजेचं महत्व पहा, मानस पूजेचं श्रेष्ठत्व पहा. पुजारी याचा अर्थ काय, पूजेचा अरी तो पुजारी. अरी म्हणजे काय, शत्रू म्हणजे काय, अर्थ काय घ्यायचा, अध्यात्मामध्ये शब्दशः अर्थ घेऊ नये. पूजा करता करता जो पूजेलाच खाऊन टाकतो, याचा अर्थ पूजा करता करता जो पूजा स्वरूप होतो तो पुजारी. दिसतात का आम्हाला असे पुजारी देवालयामध्ये? विचार करून पहा. काही ठिकाणी कपाळावरती आठ्या असतील, काही ठिकाणी हा आमचाच विकत घेतलेला देव आहे अशा गर्वाच्या भावना सुद्धा चेहऱ्यावर असतात. सात्विक पुजारी सुद्धा आहेत, परंतु असेही अनुभवायला येतात. मग अशा वेळेला जे पुजारी आहेत त्यांनी हा विचार करायला नको का? पुजारी म्हणजे फक्त देवालयामध्ये पूजा करतो त्यालाच तो शब्द लागू पडतो असं नाही. हा शब्द मलाही लागू पडतो. जेव्हा मी परमेश्वराची पूजा करायला बसतो तेव्हा पुजारी हा शब्द मलाही लागू पडतो, कारण मी पूजा करतोय. पूजा करणारा कोणीही असू शकतो, फक्त त्या व्यक्तीने त्या देवालयामध्ये रोज पूजा करण्याचं घेतलेलं असतं, म्हणून तो एक कायमस्वरूपी पुजारी. आपण घरी सुद्धा करतो तो सुद्धा तेव्हाही आपण पुजारीच असतो. तात्पर्य काय मला सांगायचंय, माझी पूजा करता करता त्या पूजा स्वरूप मी होतोय का? भगवंताला अर्पण करता करता भगवंत स्वरूप होणं ही तर फार मोठी वरची पायरी आहे, परंतु त्या
दिशेने वाटचाल करता तरी यावी, म्हणून हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे की आपण मानसपूजा, समर्थ शेवट करताना म्हणतात, ऐसेची सद्गुरूचे भजन करुनी असावे अनन्य, या नाव भगवत भजन पाचवी भक्ती. ऐसी पूजा न घडे बरवी, तरी मानस पूजा करावी. मानस पूजा अगत्य व्हावी परमेश्वरासी. अगत्य सांगितलेलं आहे समर्थांनी. तुम्हाला पूजा अशी बहिरंगाची जमत नसेल हरकत नाही, मानस पूजा करून पहा, त्याच्यामध्ये वेगळंच सामर्थ्य आहे. मने भगवंतास पूजावे, कल्पुन सर्वही समर्पावे, मानस पूजेचे जाणावे लक्षण ऐसे. सगळं समर्पण करून टाका. माझ्या घराच्या तिजोरीमध्ये पैसे असतील नसतील, परंतु भगवंतासमोर मानस पूजा करताना मला हवी तेवढी रक्कम ठेवता येऊ शकते की नाही? माझ्या घरामध्ये चांदी सोनं असो किंवा नसो, परंतु मानस पूजा करताना त्याला सोन्याच्या आसनावरती बसवून चांदीच्या पात्रांमध्ये नैवेद्य दाखवता येईल की नाही? लक्षात घ्या. समर्थ म्हणून मानसपूजेनेच सुरुवात करतात, शेवटही मानसपूजा या शब्दानेच केलेला आहे. अर्चन भक्ती या समासाचा. जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पून वाहिजे, येणे प्रकारे कीजे मानसपूजा. इथे अर्चन भक्ती संपवतात समर्थ. सुरुवात सुद्धा मानसपूजेने करतात, शेवट सांगताना सुद्धा मानसपूजा अगत्याची सांगितलेली आहे. कारण मला पूजा करताना तशा काय म्हणूया त्याला, अनुकूल गोष्टी पाहिजेत की नाही. बहिरंग पूजा करताना तिथे डिस्टर्बन्स आलेला आपल्याला आवडत नाही. त्या ठिकाणी आपल्याला वेळेचं बंधन राहतं. मानस पूजा करताना भगवंत आणि मी वेळ साधली, बाकी सगळे त्यांच्या त्यांच्या कामात अडकलेले आहेत. अशा वेळेला, अशा प्रसंगी माझ्याकडे वेळ आहे, दुपारचे 2 वाजलेत, आता कशी पूजा करायची? वेळेचं, स्थानाचं बंधन परमेश्वराशी मन लावताना लागत नाही. दुपारचे 2 असतील की रात्रीचे 2, अरे भगवंता तुझं चिंतन मला करायचंय, याला वेळेचं बंधन कुठचं हो? मानस पूजेला म्हणून महत्व आहे. आपल्या लक्षात आलंय? मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो, मानस पूजा कशी श्रेष्ठ आहे, आणि मग आपण वंदन भक्तीवर जाऊया. मानस पूजेवर म्हणूनच मी इतका वेळ घेतला. कनकदास हे जेव्हा आपल्या सद्गुरूंबरोबरती आणि इतर त्यांचे जे अनुयायी होते, त्या सद्गुरूंचे अनुयायी, त्याच्यामध्ये एक कनकदास सुद्धा होते, यांच्याबरोबर फिरत फिरत एका तीर्थक्षेत्री गेले. तिथे कनकदासांना बगीच्यामध्ये अनंत लगडलेली पिकलेली अशी फळं दिसली. कनकदासांच्या मनात पहिला विचार कोणता आला असेल? आपण मानस पूजा करताना आज आपल्याला या सुंदर फळांचं नैवेद्य परमेश्वराला, सद्गुरूंना दाखवता येईल. इतर भक्तांच्या मनात काय विचार आले? चला सद्गुरूंना झोप लागली की दुपारी बागेमध्ये येऊन फळांचा परामर्श घेऊया. फरक असतो शिष्य आणि सत्शिष्य या शब्दांमध्ये फरक आहे. तर इतर शिष्य दुपारची वेळ झाली, सद्गुरूंना झोप लागली म्हणून गेले फळबागेत. तर गंमत अशी झाली की त्या बगीच्यातील जो कोणतं फळ तोडावं, सगळेजण आश्चर्यचकित झाले. तोडून बघितली भरपूर सारी फळं, बाहेरून फक्त साल, आतमध्ये गाभाच नाही. खाणार काय? घाबरले शिष्य. धावत धावत गेले सद्गुरूंकडे आणि म्हणले, सद्गुरू हे असं कसं झालं? त्यावेळी सद्गुरूंनी सांगितलं, कनकदासांनी मानस पूजेच्या वेळी दाखवलेल्या ह्या फळांच्या नैवेद्याचा हा परिणाम आहे. असं होऊ शकतं? लगेच विज्ञानवादी पुढे येतील, काय काय पण सांगतात, सांगायचं म्हणून असं होऊ शकतं कधी? मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या प्रत्येक एखाद्या बुद्धीला काही पायऱ्या असतात. पहिलीतल्या मुलाच्या बुद्धीची पायरी आणि त्या पहिलीतल्या मुलाच्या वडिलांच्या बुद्धीची पायरी यात फरक आहे की नाही? मुलगा विचारेल, बाबा बाबा 2 अधिक 2 4 की 5, कारण त्याची बुद्धी अजून तितकी प्रगल्भ नाही आहे. परंतु 2 अधिक 2 4 हे त्याच्या वडिलांना झोपेतून उठवलं तरी ते सांगतील. का? कारण त्यांच्या बुद्धीला तेवढी चालना मिळालेली आहे. ते पचवून पुढचं पचवलेलं आहे त्यांनी. सांगायचं तात्पर्य काय मला?
माझी बुद्धी अध्यात्मामध्ये कोणत्या पात्रतेवर आहे त्याच्यावरून मी विचार करणार. मला लगेच शंका येईल, असं कसं होऊ शकतं? परंतु मानस पूजेचं श्रेष्ठत्व इतकं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कनकदासांचा अधिकार कसा श्रेष्ठ आहे हे सद्गुरूंना इथे दाखवून द्यायचं होतं. अर्थात विज्ञानानुसार तुम्ही जर या गोष्टीला बांधायला गेलात तर हे पूर्ण जग एका भगवंताने निर्माण केलेलं आहे. देअर इज अन एनर्जी विच इज वर्किंग कंटिन्युअसली, ज्या एनर्जीचा निर्माता कोणी नाही आहे. मला सांगा, या एनर्जीला निर्माण केलं जातं का? तुम्ही म्हणाल माझ्या घरी जी वीज येते ती वीज जर का कोणत्या धरणामधून पडणाऱ्या पाण्यामधून निर्माण होते, म्हणजे ती निर्माण होते, ती निर्माण होत नाही. पाणी वरून पडतं त्यावेळेला टर्बाईन्स जे फिरतात याचा अर्थ त्या पाण्यामध्ये असलेल्या ताकदीचं रूपांतर विजेमध्ये केलेलं आहे. म्हणजे विजेच्या आधी ती ताकद पाण्यामध्ये होतीच. मग ती ताकद पाण्यामध्ये कुठून आली? वरतून ते पाणी खाली पडते. तुम्ही म्हणाल वरतून ते पाणी आम्ही खाली सोडलं म्हणजे आम्ही त्याला रिस्पॉन्सिबल होत नाही. पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी हे फिजिक्समधले फार मोठे कन्सेप्ट आहेत. ते काही माणसाने निर्माण केलेले नाही आहेत. मी त्याला जात नाही, परंतु मला सांगायचं एवढंच की जर तुम्ही विज्ञानानेच याला बांधण्याचा प्रयत्न करत असाल तर हे सगळं काही मनुष्याने निर्माण केलेलं नाहीये. बी लावणं माझं काम आहे, पण बी निर्माण करू शकतो का मनुष्य? आंब्याची कोय मला लावायची, परंतु आंब्याची कोय लॅबोरेटरीमध्ये निर्माण करता येऊ शकते का? नाही येऊ शकत. तर ती कोणी निर्माण केली? त्या भगवंताच्या अधिरिख्याखाली हे पूर्ण साम्राज्य जगाचं आहे. मग त्याला जर का एखाद्या सच्शिष्याचा अधिकार दाखवून द्यायचा असेल तर फळामधील गाभा अदृश्य करणं हे त्याला अशक्य आहे का? मला सांगा. त्या एनर्जीला हे अशक्य आहे का? आपण आपल्या बुद्धिवादाप्रमाणे उगाचच आमच्या आवाक्या पलीकडचे बाण मारू नयेत, हेही लक्षात ठेवण्यासारखं आहे. अदरवाईज अध्यात्मावरती आमचा कधीच विश्वास बसणार नाही. आम्ही जर प्रत्येक वेळी मनामध्ये शंकेला स्थान देऊ तर अशा पद्धतीने अर्चन भक्ती पृथ्वीराजाने सुद्धा मोठी केली. कनकदासांचाही अधिकार तितकाच मोठा आहे मानसपूजेबाबत. पुढे आपल्याला येते वंदन भक्ती. वंदन भक्ती ही अतिशय म्हणजे आपण म्हणूया की संसारी माणसाला खरं म्हटलं तर सहज साध्य आहे. कारण हात जोडायला आम्हाला काही फार कष्ट पडत नाहीत. अगदी बाजूने जाता जाता रस्त्याच्या कडेला हनुमानाचं देवालय लागलं तर नमस्काराचे अनेक प्रकारही आपल्याला पाहायला मिळतात. 2 मिनिटं उभं राहिलं तर म्हातारे झालेले काही आजोबा असतील वयाने, ते थांबून चप्पल काढून काठी बाजूला ठेवून नमस्कार करतील, पुढे जातील. थोडी तरणी ताठी मुलं असतील तर ती आपली अंगामध्ये भिनलेल्या संस्काराचं प्रतीक आहे. काही काळ का होईना तिथे बघितल्यानंतर असं होईना किंवा असं का होईना नमस्कार केला जातोय की नाही. तात्पर्य काय सांगायचंय मला? वंदन भक्ती ही तशी म्हटली तर संसारी माणसांना सहज साध्य होण्यासारखी आहे. परंतु वंदनाचं, ते जे मी वंदन करतोय ते भक्तिरूप पावण्यासाठी काय आवश्यक आहे? फक्त मान शरीराने झुकणं आवश्यक नाहीये, अंतरंगही तिथे झुकणं आवश्यक आहे. जेव्हा माझ्या अंतरंगामध्ये नम्रपणा असतो तेव्हाच मला समोरच्या व्यक्ती किंवा वस्तू किंवा मूर्ती पुढे झुकणं शक्य होतं. वंदन हे अहंकारी माणसाला करायला सांगा, करता येणार नाही त्याला. जर का एखाद्याचा अध्यात्मावरती विश्वासच नाही आहे तर तो नमस्कार करणार नाही. कारण झुकावं, ज्याला मी मानतच नाही त्याच्यापुढे मी झुकायचं कसं? हे वंदन भक्ती म्हणून कठीण जाते संसारी माणसाला, कारण आतमध्ये असलेला अहंकार आम्हाला वाकायला प्रवृत्त करत नाही. पूर्वी तुम्हाला माझी एक गंमत सांगतो. कधी कधी माझ्या पण गमती जमती सांगितल्या पाहिजेत. पूर्वी माझा गणपतीवरती फार विश्वास होता, अजूनही आहे. परंतु फरक एवढाच होता की गणपतीशिवाय मी बाकीच्या कोणत्या मूर्तीच्या पाया पडत नसे. तुम्हाला आश्चर्य वाटेल या गोष्टीने. गणपती दर्शन झालं की नतमस्तक होत असे मी, परंतु बाकी कोणती मूर्ती पाहिल्यानंतर मी माझ्याबद्दल सांगतोय बरं का, नमस्कार करत नसे.
याला वंदन भक्ती म्हणता येणार नाही. जेव्हा मनामध्ये शंकेला स्थान आहे त्याचं रूपांतर भक्तीमध्ये कधीही होत नाही. हळूहळू हळूहळू पुढे दैवकृपेने देवाला वाटलं की अरे मूर्खासारखा वागतोय हा, तर वाचनातून, ऐकण्यातून, मोठ्या मोठ्या लोकांच्या गोष्टी सांगण्यातून आणि माझ्या सद्गुरू माऊली कलावती आईंची प्रवचनं, त्यांची प्रकाशनं वाचून मनामध्ये जो पालट पडला, काही अनुभव येत गेले, त्या अनुरूप वंदन करण्याचं स्वरूप बदलायला लागलं. मग जेव्हा कळलं की अरे गणपती सगळीकडेच आहे, फक्त मूर्ती वेगळी दिसते, ते चित्तत्व गणपतीमध्ये जसं आहे तसं ते चित्तत्व शंकरामध्ये, विष्णूमध्ये, देवींच्या मूर्तीमध्ये सुद्धा आहे. मग मी एका मूर्ती पुढे नतमस्तक व्हावं आणि इतर मूर्ती पुढे नतमस्तक होऊ नये म्हणजे त्या चित्तत्वाला मी जाणलंच नाही असा अर्थ होतो की नाही. आता वंदन भक्तीची गंमत सांगतो. आपण फक्त देवालयातील मूर्ती पुढे वंदन करतो, त्याला वंदन भक्ती म्हणत नाही. सर्वांभूती परमेश्वर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सजीव निर्जीव दोन्हींना वंदन करणे आणि एखाद्या गोष्टीला इजा झाल्यानंतर मला त्याची कळकळ जाणवणे याला वंदन भक्ती असं म्हणतात. वंदन भक्तीची तीव्रता ही इतक्या टोकाला जाऊ शकते की त्या एखाद्या व्यक्तीला किंवा मूर्तीला झालेली इजा ही जणू काय माझ्याच शरीराला झाली की काय असं जाणवणं वंदन भक्ती इतक्या तीव्रतेला जाऊ शकते. ज्या मूर्तीला मी वंदन करतो काही कालापरत्वे, शेवटी काही भौगोलिक घटक अनेक असतात, ज्या पदार्थापासून ती मूर्ती बनवलेली आहे त्या पदार्थाचीही काही एक्सपायरी असू शकते, मग तो दगडही काय असे ना. काही कालापरत्वे ती मूर्ती जर दुभंगली तर वंदन भक्ती साधणाऱ्या भक्ताला तिथे अतोनात वेदना होऊ शकतात, अर्थात अर्चनातही होणार. परंतु वंदनात मी हे का सांगतोय, कारण वंदन भक्तीमध्ये आपण आपल्या मनाला हे सांगितलेलं असतं की मला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही भगवंत स्वरूप आहे. वंदन किया अक्रूरने ही भक्ती फार मोठी केली. एक छोटीशी गोष्ट सांगतो, मग आपण समर्थांच्या समासावरती येऊया. अक्रूर जेव्हा घ्यायला आला श्रीकृष्णाला गोकुळातून मथुरेमध्ये, त्यावेळेला असं कथा आहे. आता अर्थात ती कथा किती खरी किती खोटी हे पाहायला आपण जाऊ नये, कारण अनंत वर्षापूर्वीचं जे आहे त्याच्यामध्ये अनेक विद्वान लोक होऊन गेली ज्यांनी लिहून ठेवल्या काही गोष्टी, सार रूपाने आपण घ्यायला हरकत नसते. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा रथ हा मथुरेहून गोकुळेच्या वेशीवर आला, अक्रूराने तिथेच रथ थांबवला. तो म्हणाला इथून पुढे माझ्या भगवंताची वेस त्या गावाची हद्द चालू होते, रथातून जाण्याचं माझी योग्यता नाही आहे. बघा केवढ्या पराकोटीची वंदन भक्ती आहे. अक्रूराने रथ थांबवला, आपले जे पादुका होत्या त्या रथातच ठेवल्या, अनवाणी चाललेला आहे अक्रूर. रथ बाजूने चाललेला आहे आणि वर्णन असं आलेलं आहे की अक्रूराने प्रत्येक उमटलेल्या ज्या गायी जिथून घेऊन जायचा, श्रीकृष्ण गायींना जिथून घेऊन जायचं, त्या उमटलेल्या प्रत्येक गोखुराला वंदन करत अक्रूर पुढे गेलेला आहे. आजूबाजूच्या झाडांना वंदन करत अक्रूर पुढे गेलेला आहे. आजूबाजूच्या झाडांना वंदन करताना अक्रूर म्हणत असे की अरे झाडांनो, तुमचं किती भाग्य, गायींना घेऊन येण्याच्या निमित्ताने त्याचा स्पर्श किंवा त्याचं दर्शन तुम्हाला होतं, हे तुमचं किती भाग्य. वंदन भक्ती इतक्या तीव्रतेला जाऊ शकते की माझं उपास्य देवतेने कुठे कुठे स्पर्श केलेला असेल, कुठे राहिला असेल माझं उपास्य दैवत, तिथे जाऊन कधी एकदा लोटांगण घालतोय अशी भावना निर्माण होणं आणि त्या सगळ्या सजीव निर्जीव घटकांना हात लावून अंतःकरण भरून वंदन करणं, एवढ्या तीव्रतेला वंदन भक्ती जाऊ शकते. ज्या वेळेला अक्रूर पुढे जात होता त्यावेळेला प्रत्येक गोखुराला झाडाला वंदन करत करत तो श्रीकृष्णाच्या नंदाच्या घरी आलेला आहे. याला वंदन भक्ती म्हणतात. नुसतं देवालयासमोर देवालयात जाणे, टणकन घंटा वाजवणे
नमस्कार करणे हा नमस्कार होऊ शकतो, त्याला वंदन भक्तीचं स्वरूप प्राप्त होईल जर अंतःकरणातून मी तिथे नम्र झालेलो असेल. अन्यथा तुम्हाला एक गंमत सांगतो. आम्हाला दिसतं बघा देवालयामध्ये, आता सध्या हे कोरोना वगैरे म्हणून, अन्यथा देवळामध्ये साधारणतः वयस्कर माणसांची बैठक जमते. तुम्ही कोणत्याही देवालयामध्ये गेलात तर साधारण वयस्कर माणसांची बैठक जमते. त्यामध्ये आश्चर्यकारकरित्या मी कधी कधी असंही ऑब्झर्व केलेलं आहे की काही माणसं, ती जी वयोवृद्ध माणसांची एक बैठक असते, जमावं जरूर, उलट अंतकाळी शेवट त्यांना देवालयामध्ये बसून छान चर्चा होत असते तर उत्तम, पण चर्चा भलत्याच असतात कधी कधी, ती गोष्ट वेगळी. मी जनरल सांगतोय, इथे कोणी हे स्वतःला लावून घेऊ नये, मी जनरल सांगतोय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी काही असं पाहिलेलं आहे की देवालयात शिरल्यानंतर इकडे आपले मित्रमंडळी बसलेत, पाय तिकडेच वळतात. अहो, समोरच्या भगवंताला आतमध्ये जाऊन वंदन करून त्याच्या पुढे नतमस्तक होऊन नंतर तरी या. गप्पा मारण्यासाठी देवालयात जायचं नाही आम्हाला, वंदन झालं पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य काय? आता वंदनाचेही अनेक प्रकार आहेत. उभं राहूनही नमस्कार करता येतो आणि साष्टांग नमस्कारही घालता येतो. त्यापैकी साष्टांग नमस्कार हा सदैव श्रेष्ठ मानला जातो. साष्टांग, आपली 8 अंग त्या जमिनीला स्पर्श करतात, भूमीला स्पर्श करतात. अगदी पायाच्या अंगठ्यापासून माझं मस्तक, कपाळ जमिनीला स्पर्श करतात. का बरं हा श्रेष्ठ असावा? पहिला फायदा ह्याचा असा आहे, जेव्हा कधी आपण कोणापुढे साष्टांग नमस्कार घालतो, हे म्हणजे माझ्या अहंकाराला मी इथे जमीनदोस्त केलेलं आहे. मी अदरवाईज उगाचच कोणापुढेही वाकू शकत नाही जर माझ्यामध्ये अहंकाराचा ताठा असेल. जमत नाही. अरे, वंदन भक्तीचं तर इतकं कौतुक आहे की मी मोठा आहे, पण माझ्यापेक्षा लहान व्यक्ती ज्ञानाने मोठी असेल तरी त्याच्या पायांना स्पर्श करताना मला लाज वाटली नाही पाहिजे. वंदन भक्ती याला म्हणतात. आम्ही नुसते वयाने मोठे झालो याचा अर्थ आम्ही खूप पुढे गेलो असं होत नाही. वंदन भक्ती त्याला म्हणतात. पुढे समर्थ, आता समासावरती येऊया आपण. समर्थांनी वर्णन करताना सांगितलेलं आहे, 6वी भक्ती ते वंदन, करावे देवांसी नमन, संत साधू आणि सज्जन नमस्कारित जावे. सूर्यासी करावे नमस्कार, देवांसी करावे नमस्कार, सद्गुरूसी करावे नमस्कार, साष्टांग भावे. साष्टांग प्रणिपात करा. कारण पहिला गोष्ट, दुसरं सांगायचं राहिलं, 2 फायदे साष्टांग नमस्काराचे, त्यातलं मी एकच सांगितलं की माझ्या अहंकाराला मी तिथे जागा देत नाही. दुसरा फायदा असतो साष्टांग नमस्काराचा, ते म्हणजे जेव्हा माझी, आता हा वैज्ञानिक थोडा तुम्ही म्हणू शकता, वैज्ञानिक फायदा म्हणू शकता याला, ज्या वेळेला माझी 8ही अंग जमिनीला स्पर्श करतात, आणि जर आपण साधारणतः देवालयामध्ये वगैरे असू, सांगण्याचं तात्पर्य काय माझं, त्यावेळेला जो घंटा नाद होत असतो की नाही, त्याचे व्हायब्रेशन्स पसरत असतात त्या भूमीमधून. कारण ॲज पर फिजिक्स, सॉलिड जी गोष्ट आहे, म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅस, त्यापैकी सॉलिड माध्यमातून आपल्या ज्या साऊंड वेव्स असतात त्या खूप स्ट्रॉंग जातात. अगदी साधं उदाहरण देऊ, शाळेमध्ये असताना बेंचवरती कान ठेवला आणि अगदी त्या टोकाला नुसतं अगदी एवढंसं जरी मी टक केलं ना तरी माझ्या कानांना ऐकायला येतं. सॉलिड गोष्टींमधून, भरीव गोष्टींमधून साऊंड वेव्स खूप स्ट्रॉंग पास होत असतात. आता जर मी एखाद्या देवालयामध्ये गेलोय, शक्य असेल तरच बरं का, अन्यथा कुठेही साष्टांग नमस्कार घालून बाकीच्याही गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. परंतु जिथे घंटानाद होतो आहे तिथे साधारणतः जाऊन साष्टांग प्रणिपात केल्यानंतर माझी जी 8 अंग त्या जमिनीला स्पर्श करत आहेत, त्याचा जो नाद, ते व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह, ते माझ्या पूर्ण शरीरामध्ये भिनले जाऊ शकतात, असाही अर्थ घेता येऊ शकतो. परंतु पहिला अर्थ महत्वाचा आहे. माझ्या अभिमानाला मी तिथे जमीनदोस्त करतो जेव्हा मी साष्टांग नमस्कार घालतो. वंदन भक्ती. समर्थ पुढे, आता समर्थांनी जसं अर्चनामध्ये वर्णन केलेलं आहे तसं वंदन भक्तीतही वर्णन केलेलं आहे की तुम्ही सजीव, निर्जीव, जे काही सात्विक, सगळ्याला नमस्कार तुम्हाला करता आला पाहिजे, तुम्ही करायला हरकत नाही. त्यातल्या काही उभ्या सांगायच्या झाल्या तर समर्थ म्हणतात, जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरूंचे अधिष्ठान,
या कारणे तयासी नमन अत्यादरे करावे. गणेश शारदा नाना शक्ती, हरिहरांच्या अवतार मूर्ती, नाना देव सांगू किती पृथुकाकारे. सर्व देवांस नमस्कारिले, ते एका भगवंतास पाविले, यदर्थी एकवचने बोलिले आहे ते ऐका. नमस्कार मी कोणत्याही देवाला केला तरी पोहोचणार तो एकाच शक्तीला जाऊन आहे. चित्तत्व स्वरूप एकच आहे की नाही, पोहोचणार तर एकाच ठिकाणी आहे. पुढे समर्थ म्हणतात, देव देवांची अधिष्ठाने, सत्पात्रे सद्गुरूंची स्थाने, या कारणे नमस्कार करणे उभय मार्गी. नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मोडे, नमस्कारे सख्य घडे नाना सत्पात्रासी. नमस्कारे दोष जाती, नमस्कारे अन्याय क्षमती, नमस्कारे मोडली जडती समाधाने. नमस्कार करण्यामध्ये पराकोटीचं समाधान भरलेलं आहे. कारण तिथे अहंकारच गेला, मनातले षड्रिपू तिथेच गार होऊन जातात. हा माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, याला मी नमस्कार करावा का करू नये? करा की. वयाने लहान असला तरी ज्ञानाने महान आहे ना. नमस्कार करायला काहीच हरकत नाहीये तिथे. अगदी लहान लहान बाळ असतं, त्यांच्या तर पायावरती मी तर म्हणतो अवश्य डोकं ठेवा. भगवंताचा अवतार असतो तो. अगदी तान्हुलं बाळ जे आहे, त्याच्या पायाला आपल्या कपाळाचा स्पर्श होण्यामध्ये सुद्धा भरपूर मोठी ताकद आहे. कारण तिथे भगवंताचं सच्चित स्वरूप जागं असतं. कारण त्या बाळाला काही कळत नसतं, मन जागृत नसतं, सुप्तावस्थेत असतं. पुढे समर्थ म्हणतात, नमस्कारे कृपा उचंबळे, नमस्कारे प्रसन्नता प्रबळे, नमस्कारे गुरुदेव वोळे साधकावरी. नमस्कारामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. नमस्कार केला की समोरचा सुद्धा वरमतो. सद्गुरूंची कृपा तर होतेच. मला सांगा, नमस्कार केल्याशिवाय कृपा कोणाचीच होणार नाही. एखादा स्टुडंट, एखादा विद्यार्थी अहम भावनेने जर तो शिक्षकासमोर बसलेला असेल तर तो शिक्षक शिकवण्याचं काम करेल, पण तो शिक्षकाच्या मनामध्ये भरणार नाही. विशेष कृपा आणि सामान्य कृपा. संतांच्या सानिध्यात राहिलेले शिष्य अनेक असतात, परंतु सत्शिष्य होण्याचा जो पात्र आहे त्याला संत बरोबर ओळखतात की नाही. नमस्कार कसा करावा? नमस्कार करताना मी नुसता बहिरंग नमस्कार करत असेल, पण अंतरंगामधून तुला मी बाहेर दिसावा म्हणून नमस्कार करतोय बरं, अंतरंगी मला तुझ्याविषयी काही नाही, अशी भावना असेल तर तिथे सद्गुरु कृपा कशी होईल मला सांगा. आणि ज्याचं अंतःकरण नम्रतेने सद्गुरूंच्या चरणी लागलेलं आहे, त्याने बहिरंगाने नमस्कार नाही केला तरी तो सद्गुरूंना पोहोचतो. समर्थ पुढे म्हणतात, नमस्कारे पतित पावन, नमस्कारे संतांसी शरण, नमस्कारे जन्म मरण दूरी दुरावे. पतित पावन, पतित जो आहे तो पावन होऊन जातो नमस्काराने. नमस्काराने संतांना शरण जाता येतं आणि नमस्काराने जन्म मरण दूर करता येतं. केवढा मोठा फायदा आहे. नमस्कार करायला कष्ट पडतात का? तसं म्हणाल तर हो, तसं म्हणाल तर नाही. नमस्कार करायला कष्ट पडतात का? हो, पडतात कष्ट. कोणापुढे झुकणं हे फार कठीण आहे बरं, सोपं नाही आहे. तू महान मी लहान ही भावना घेणं हे सोपं नाही आहे बरं का या कलियुगामध्ये. आणि नमस्कार करणं कठीण आहे का? बिलकुल नाही. आपल्या अंतरंगामध्ये आपण जर ते बिंबवलं तर बिलकुल कठीण नाही. मग ती व्यक्ती असो, ती मूर्ती असो किंवा ती निर्जीव असो, त्याला नमस्कार करायला आपल्याला जमतं. वंदन भक्तीची तीव्रता इतक्या टोकाला जाऊ शकते की आपण त्याच्यावर एखाद्या निर्जीव दगडावरती देवत्वाचा आरोप करून त्याला मनोभावे वंदन करीत राहिलो तर त्याच्यामध्ये सुद्धा चैतन्य प्राप्त होऊ शकतं. त्यासाठी आपली तेवढी पात्रता असावी लागते. हे आपण लक्षात घ्या. अशा प्रकारे समर्थ शेवट करताना सुद्धा म्हणतात, साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊ निघाली, जेथील तेथे. आपण जेव्हा एखाद्याला नमस्कार करतो तेव्हा आपली काळजी त्याला लागते, कारण शरण गेलोय ना. पूर्वी राजा शरणागतांना अभय देत असे, म्हणजे त्यांची चिंता आता त्याने वाहिलेली आहे. त्याच पद्धतीने जेव्हा आपण सद्गुरूंपुढे नतमस्तक होऊन शरण जातो
त्यावेळेला आपली चिंता ही त्यांना लागलेली असते. ते मनोभावे असेल वंदन तर या कारणे नमस्कार श्रेष्ठ, नमस्कारे बोलती वरिष्ठ, येथे सांगितली स्पष्ट 6वी भक्ती. वरिष्ठ बोलतात नमस्काराने, अध्यात्मातच नव्हे संसारात सुद्धा बोलतात. माझ्यावरती जो बसलेला आहे त्याला मी अहंभाव दाखवत असेल तर तो मला दाबून टाकेल, यात शंकाच नाही. परंतु मी माझ्यापेक्षा वरिष्ठ असणाऱ्यांना जर नमस्कार करत असेल, हाजी हाजी करणं वेगळं, परंतु त्यांचा मी आदर राखत असेन, माझ्या वरिष्ठांना जर मी त्यांच्या पुढे नतमस्तक होत असेल, कुटुंबामध्ये म्हणा किंवा बाहेर, तर अशा प्रसंगी एखाद्या संसारामधला वरिष्ठ माझ्याशी वाईट वागताना विचार करेल की अरे जाऊ देत, होतो हा फरक होतो. मी तुम्हाला अगदी साधं संसारातलं उदाहरण देऊ का? अगदी भांडणाची वेळ आलेली आहे असं धरा, एखादा प्रवास चाललेला आहे, त्याच्यात भांडणाची वेळ आलेली आहे, त्याच्यामध्ये दोघेही हमरीतुमरीवर आलेत, त्याच्यापैकी पटकन एखाद्याला असं वाटलं की जाऊ दे बाबा, माझी चूक झाली, मिटतं की नाही तिथे? जो पुढचा असतो, समोरचा जो अगदी तावातावाने आलेला असतो, तो पण नरमतोच की नाही? वंदन संसारात असू दे, परमार्थात असू दे, श्रेष्ठत्व आहे. अशा या भक्ती आणि त्यांचा अभ्यास मी स्वतःला कसा लावून घेईन याचा अभ्यास मला करायचा आहे. त्याच्यातून थोडंफार जे काही मला समजलं जातं ते आजच्या तरुण पिढीने घ्यावं, हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश. आपण इतकं ऐकलत, आपण एवढा वेळ काढलात, याबद्दल आपले फार आभार आहेत. असंच याचा अभ्यास आपण सर्वांनी मिळून करूया. श्रवण भक्तींपासून आता आपण वंदनपर्यंत आलेलो आहोत. पुढची सख्य दास्य आत्मनिवेदन याचा अभ्यास लवकरच आपण करू. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.